नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि अनेकांना संकोच वाटणाऱ्या विषयावर शांतपणे समजून घेणार आहोत. वय 60 ओलांडले की अनेक लोक मनात एक गैरसमज घेऊन बसतात की आता शारीरिक संबंध संपले, आता हे वय नाही, आता शरीर साथ देत नाही, समाज काय म्हणेल अशी भीती मनात घर करते. पण हा विचारच चुकीचा आहे, कारण शारीरिक संबंध हे केवळ तरुणपणाशी जोडलेले नसून ते आरोग्य, मनःशांती आणि नात्यांच्या जिव्हाळ्याशी जोडलेले आहेत. 60नंतरही योग्य पद्धतीने काळजी घेतली तर समाधानकारक शारीरिक जीवन नक्कीच शक्य आहे आणि ते थांबवण्याचे कोणतेही कारण नाही. आता सविस्तर समजून घेऊया. वय वाढत जातं तसं शरीरात बदल होतात हे सत्य आहे, पण बदल म्हणजे संपुष्टात येणं नव्हे तर पद्धत बदलणं होय. 60नंतर हार्मोनमध्ये बदल होतात, स्नायू थोडे शिथिल होतात, सांधे दुखू शकतात, थकवा लवकर येतो, पण याचा अर्थ इच्छा संपते असे नाही. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की 60नंतरही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये शारीरिक जवळीकीची इच्छा टिकून असते, फक्त ती व्यक्त करण्याची पद्धत बदलते. काही लोक भीतीमुळे स्वतःला आवर घालतात, तर काही लोक लाजेमुळे गप्प बसतात, पण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक ठरतात. शारीरिक संबंध थांबवले तर काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळ शारीरिक जवळीक नसेल तर मनावर ताण वाढतो, चिडचिड वाढते, झोपेच्या तक्रारी सुरू होतात, नैराश्य येऊ शकते, आत्मविश्वास कमी होतो, वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो. अनेक जोडप्यांमध्ये बोलणं कमी होतं, स्पर्श कमी होतो आणि हळूहळू भावनिक अंतर वाढतं. हे सगळं टाळण्यासाठी 60नंतरही शारीरिक संबंध सुरू ठेवणं खूप फायदेशीर ठरतं. आता फायदे पाहूया. 60नंतर नियमित आणि समाधानकारक शारीरिक संबंध ठेवल्यास रक्ताभिसरण सुधारतं, हृदय निरोगी राहतं, झोपेची गुणवत्ता वाढते, मेंदू शांत राहतो, ताणतणाव कमी होतो, शरीरात आनंद देणारे रसायन नैसर्गिकरित्या वाढते, त्यामुळे मन प्रसन्न राहतं, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, सांधेदुखी आणि स्नायूंचा ताठरपणा कमी होण्यास मदत होते. स्त्रियांमध्ये आत्मविश्वास वाढतो, पुरुषांमध्ये पुरुषत्वाबद्दलची भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं. अनेक जण विचारतात, डॉक्टर, वय झाल्यावर हे सगळं शोभतं का? समाज काय म्हणेल? पण लक्षात ठेवा, समाज तुमचं आरोग्य सांभाळत नाही, तुमची झोप सुधारत नाही, तुमचं मन आनंदी ठेवत नाही. त्यामुळे समाजाच्या भीतीपोटी स्वतःच्या नैसर्गिक गरजा दाबून ठेवणं शहाणपणाचं नाही. शारीरिक संबंध हा कोणताही गुन्हा नाही, तो वैवाहिक आयुष्याचा एक सुंदर भाग आहे आणि तो वयानुसार बंद करण्याची गरज नाही. 60नंतर शारीरिक संबंध ठेवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जसे की घाई नको, शरीराला वेळ द्या, एकमेकांशी मोकळेपणाने बोला, आपल्याला काय आवडतं, काय त्रास देतं हे सांगा. वेदना असतील तर दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषधं योग्य वेळी घ्या, झोप, आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्या, कारण हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. शरीर निरोगी असेल तरच शारीरिक जीवन आनंददायी राहील. स्त्रियांमध्ये 60नंतर काही वेळा कोरडेपणा, जळजळ किंवा वेदना जाणवू शकतात. यामुळे त्या घाबरून शारीरिक संबंध टाळतात, पण हे प्रश्न उपायाने सुटू शकतात. योग्य सल्ला घेतला तर समस्या कमी होते आणि पुन्हा आत्मविश्वास येतो. पुरुषांमध्येही कधीकधी टिकावाबाबत भीती असते, पण ती कमजोरी नसून नैसर्गिक बदल असतो आणि त्यावर योग्य मार्गदर्शनाने नक्कीच मात करता येते. 60नंतर शारीरिक संबंध म्हणजे केवळ शारीरिक कृती नाही, तर तो एकमेकांना समजून घेण्याचा, आधार देण्याचा, स्पर्शाचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. या वयात भावना अधिक खोल असतात, अनुभव जास्त असतो, त्यामुळे हा काळ अधिक सुंदर बनू शकतो. फक्त मनातले गैरसमज काढून टाकण्याची गरज आहे. 60नंतर शारीरिक संबंध थांबवू नका, ते तुमचं नैसर्गिक हक्क आहे. योग्य माहिती, योग्य पद्धत आणि योग्य काळजी घेतली तर 60नंतरही समाधानकारक, आनंददायी आणि सुरक्षित शारीरिक जीवन नक्कीच शक्य आहे. 60नंतर दमदार शारीरिक संबंध शक्य आहेत हे वाक्य अनेकांना ऐकायला अवघड वाटतं, कारण दमदार म्हणजे फक्त ताकद किंवा वेग असा गैरसमज असतो. पण खरा अर्थ असा की समाधानकारक, आनंददायी आणि दोघांनाही तृप्त करणारे शारीरिक संबंध दमदार असतात. वय वाढलं म्हणून आनंद संपतो असं नाही, तर पद्धत बदलली की अनुभव अधिक खोल होतो. 60नंतर दमदार शारीरिक संबंधासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची तयारी. अनेक पुरुष मनात भीती ठेवतात की आपण पूर्वीसारखे नाही, तर अनेक स्त्रिया स्वतःला कमी लेखतात. पण हे विचारच दमदारपणात अडथळा आणतात. मन शांत आणि सकारात्मक असेल तर शरीर आपोआप साथ देतं. त्यामुळे पहिलं पाऊल म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा निर्माण करणं. आता शरीराकडे पाहूया.
साठीनंतर शरीर थोडं संथ होतं, पण संवेदना अधिक तीव्र होतात. स्पर्शाची जाणीव खोल होते, भावना लवकर व्यक्त होतात. याचा योग्य वापर केला तर दमदार अनुभव सहज मिळू शकतो. घाई न करता हळूहळू एकमेकांच्या जवळ जाणं अधिक आनंद देतं, कारण या वयात वेळेचं बंधन नसतं आणि अनुभवाचं भांडार मोठं असतं. दमदार शारीरिक संबंधासाठी संवाद फार महत्त्वाचा आहे. अनेक जोडपी या वयात बोलणं कमी करतात, पण बोलणं वाढवलं तर जवळीक वाढते. आपल्याला काय आवडतं, काय त्रास देतं, काय हवंय हे शांतपणे सांगितलं तर गैरसमज दूर होतात आणि अनुभव सुधारतो. मौन आणि अंदाज यामुळे अडचणी वाढतात. स्पष्ट संवादामुळे आत्मविश्वास वाढतो. आहाराचा मोठा प्रभाव पडतो. साठीनंतर हलका पण पोषणयुक्त आहार घेतला तर शरीर ऊर्जावान राहतं. पचायला सोपं अन्न घेतल्यास जडपणा कमी होतो आणि उत्साह टिकून राहतो. पाणी पुरेसं पिणं खूप आवश्यक आहे, कारण शरीरात ओलावा योग्य असेल तर थकवा कमी जाणवतो आणि शारीरिक अनुभव अधिक सुखद होतो. व्यायामाबद्दल अनेकांना भीती वाटते, पण सौम्य हालचाली रोज केल्या तर शरीर लवचिक राहतं. चालणं, ताणमुक्त हालचाली, श्वसनावर लक्ष देणं यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे दमदार शारीरिक संबंधासाठी शरीर तयार राहतं. जड व्यायाम नको, पण नियमित हालचाल आवश्यक आहे. झोप ही दमदारपणाची गुरुकिल्ली आहे. पुरेशी आणि शांत झोप झाली तर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. झोप कमी असेल तर चिडचिड, थकवा आणि इच्छा कमी होते. त्यामुळे झोपेची वेळ ठरवा. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. झोपेआधी मन शांत ठेवा. साठीनंतर स्त्रियांमध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा ठरतो. अनेक स्त्रिया शरीरातील बदलांमुळे स्वतःला कमी समजतात. पण लक्षात ठेवा, सौंदर्य केवळ दिसण्यात नसून भावनेत असतं. प्रेमळ स्पर्श, काळजी आणि जवळीक यामुळे स्त्री अधिक आकर्षक वाटते. त्यामुळे लाज किंवा संकोच सोडून स्वतःला स्वीकारणं आवश्यक आहे. पुरुषांमध्ये दमदारपणाची कल्पना चुकीची असते. दमदार म्हणजे जास्त वेळ किंवा जास्त जोर असा समज असतो. पण प्रत्यक्षात दमदार म्हणजे जोडीदाराला समजून घेणं, तिच्या भावनांचा आदर करणं आणि स्वतःवरचा ताण कमी ठेवणं. जेव्हा ताण कमी होतो तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या प्रतिसाद देतं. साठीनंतर शारीरिक संबंध म्हणजे स्पर्धा नाही, तर सहवास आहे. त्यामुळे तुलना टाळा. पूर्वी कसं होतं याचा विचार करत बसू नका. आज जे शक्य आहे त्यात आनंद शोधा. अपेक्षा वास्तववादी ठेवल्या तर समाधान आपोआप मिळतं. दमदार शारीरिक संबंधासाठी वातावरणही महत्त्वाचं आहे. शांत, स्वच्छ आणि सुरक्षित वाटेल असं वातावरण असेल तर मन मोकळं होतं. घाई गडबड नको, एकमेकांना वेळ द्या, स्पर्शाला शब्दांची साथ द्या. यामुळे अनुभव अनेक पटींनी वाढतो. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, साठीनंतरही दमदार शारीरिक संबंध शक्य आहेत. फक्त ताकद नव्हे तर समजूतदारपणा, संयम आणि प्रेम या गोष्टींची गरज असते. वय अनुभव देतं आणि अनुभवामुळेच हा काळ अधिक सुंदर बनू शकतो. साठीनंतर जास्त वेळ टिकणे हा विषय अनेकांच्या मनात भीती निर्माण करतो. कारण टिकणे म्हणजे फक्त शारीरिक ताकद असा गैरसमज असतो. पण प्रत्यक्षात टिकणे म्हणजे आरामदायीपणा, ताण कमी होणे आणि दोघांनाही सुखद अनुभव मिळणे. साठीनंतर शरीराला आराम जास्त हवा असतो. त्यामुळे योग्य पोझिशन निवडली तर थकवा कमी होतो, वेदना टळतात आणि वेळ आपोआप वाढतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठीनंतर कोणतीही पोझिशन करताना शरीरावर ताण येऊ नये हा नियम पाळला पाहिजे. ज्या पोझिशनमध्ये कंबर, गुडघे किंवा खांदे दुखतात ती पोझिशन टाळावी. कारण वेदना सुरू झाल्या की मन अस्वस्थ होतं आणि टिकणे कठीण होतं. त्यामुळे आराम देणाऱ्या पोझिशनच फायदेशीर ठरतात. पहिली आणि सर्वात सुरक्षित पोझिशन म्हणजे दोघेही बाजूला झोपून जवळीक साधणे. या पोझिशनमध्ये शरीराचा भार समान वाटतो. कंबर आणि गुडघ्यांवर ताण येत नाही. श्वासोच्छवास सुरळीत राहतो आणि हालचाली नियंत्रित करता येतात. त्यामुळे घाई होत नाही आणि वेळ नैसर्गिकरित्या वाढतो. ही पोझिशन विशेषतः सांधेदुखी किंवा थकवा असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. दुसरी उपयुक्त पोझिशन म्हणजे स्त्री आरामात पाठीवर झोपलेली आणि पुरुष थोडा आधार घेऊन जवळीक साधणारा. या पद्धतीत उशा किंवा आधाराचा वापर केल्यास कंबर सुरक्षित राहते, हालचाली संथ ठेवता येतात आणि नियंत्रण हातात राहतं. त्यामुळे लवकर थकवा येत नाही आणि दोघांनाही आराम मिळतो. साठीनंतर नियंत्रणात हालचाल करणं फार महत्त्वाचं ठरतं. तिसरी फायदेशीर पोझिशन म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली असलेली पण पूर्ण भार न टाकता. या पोझिशनमध्ये स्त्रीला हालचालींचा वेग ठरवता येतो, पुरुषावर ताण कमी राहतो आणि वेळ वाढण्यास मदत होते. मात्र गुडघे किंवा कंबर दुखत असतील तर उशीचा आधार घ्यावा, जेणेकरून वेदना टळतील. या सर्व पोझिशनचा मुख्य फायदा म्हणजे शरीर सैल राहतं आणि मन शांत राहतं.
साठीनंतर जास्त वेळ टिकण्यासाठी मनाची भूमिका खूप मोठी असते. जेव्हा मनात भीती नसते, घाई नसते, तेव्हा शरीर आपोआप साथ देतं. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. साठीनंतर टिकण्यासाठी जोर लावणं चुकीचं आहे. जोर म्हणजे ताकद वापरणं नव्हे, तर ताण निर्माण करणं. आणि ताण आला की शरीर लवकर थकते. त्यामुळे हालचाली हळू आणि लयबद्ध ठेवल्या तर टिकणे सहज शक्य होतं. श्वासोच्छवासावर लक्ष देणं खूप फायदेशीर ठरतं. श्वास खोल आणि संथ घेतला तर उत्तेजना नियंत्रणात राहते आणि वेळ वाढतो. अनेक जण श्वास रोखून धरतात, ज्यामुळे लवकर गती वाढते आणि टिकणे कमी होतं. त्यामुळे श्वास नैसर्गिक ठेवा. साठीनंतर स्पर्शाला जास्त महत्त्व द्या. केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता एकमेकांच्या भावना समजून घेणं गरजेचे आहे. स्पर्श, संवाद आणि जवळीक यामुळे समाधान मिळतं आणि वेळेचा विचार मागे पडतो. पोझिशन बदलताना घाई करू नका. एक पोझिशन आरामदायी वाटत असेल तर तीच ठेवा. सतत बदल केल्याने थकवा वाढतो. साठीनंतर स्थिरता जास्त फायदेशीर ठरते. उशीचा वापर करायला अजिबात संकोच करू नका. कंबर, गुडघे, मान यांना आधार मिळाला तर वेदना होत नाहीत आणि शरीर जास्त वेळ साथ देतं. अनेकांना उशी वापरणं लाजिरवाणं वाटतं, पण तेच टिकण्याचं गुपित ठरू शकतं. साठीनंतर जास्त वेळ टिकण्यासाठी वातावरण शांत असणं खूप आवश्यक आहे. घाई गडबड, आवाज, भीती यामुळे मन अस्वस्थ होतं आणि टिकणे कठीण होतं. त्यामुळे निवांत वेळ निवडा. शेवटी हे लक्षात ठेवा की साठीनंतर जास्त वेळ टिकणे म्हणजे विक्रम मोडणे नव्हे, तर समाधान मिळवणे. योग्य पोझिशन निवडली तर वेदना कमी होतात, थकवा टळतो आणि नैसर्गिकरित्या वेळ वाढतो. शरीराशी लढू नका, शरीराला साथ द्या. मित्रांनो, आज आपण साठीनंतरच्या शारीरिक आयुष्याबद्दल अतिशय महत्त्वाची आणि उपयोगी माहिती समजून घेतली. वय कितीही असो, योग्य माहिती आणि योग्य पद्धत असेल तर आयुष्य आनंदी राहू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील गरजू लोकांना शेअर करा, कारण अशी माहिती अनेकांना उपयोगी ठरू शकते. आणि अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. काळजी घ्या आणि निरोगी रहा.